नमस्ते सगळ्यांना. कंपनी अकाउंट्स खूप सोपा टॉपिक आहे ॲक्च्युली. थोडासा फोकसली बघितलं तर मॅक्झिमम मार्क्स किंवा याला जो ऑप्शन आहे कंपनी अकाउंट्सला, तर त्याला हा तुम्ही चांगला पर्याय तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळवण्यासाठी करू शकता. काही सुरुवातीच्या टर्म्स किंवा काही सॉल्ड प्रॉब्लेम्स मी बेसिकली घेतलेले आहेत, कारण ते समजल्याशिवाय पुढचे अनसॉल्ड प्रॉब्लेम्स आपल्याला करता येणार नाही. सो शेअर्स इश्यूड ॲट प्रीमियम, शेअर इश्यूड ॲट डिस्काउंट, ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, प्रो रेटा मेथड किंवा कॉल्स इन ॲडियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स, अशा काही बेसिक टर्म्स आहेत त्या आपण पाहिल्यात. आणि काही थोडेसे राहिले, थोडीच अगदी फॉर फीचर वगैरे राहिले. ते झाले की आपला जो टॉपिक आहे तो कव्हरमध्ये येईल. बुकमध्ये काही थेरॉटिकल पार्ट आणखीन थोडासा दिला की फॉर फीचर काय आहे, रिइश्यू काय आहे, त्याच्याबद्दल थोडंसं आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात की फॉर फीचर आलं, रिइश्यू आलं तर मग आपल्याला कशा पद्धतीने एंट्रीज कराव्या लागतील. आज 326 त्याच्यावर काही आणि 327 वर काही थेरी पार्ट दिला, तो बघूया, समजून घेऊया. आज काही दुसरं कॅल्क्युलेशन वगैरे नाहीये, थेरी पार्ट समजूया. इश्यू ऑफ शेअर्स फॉर द कन्सिडरेशन अदर दॅन द कॅश. शेअर्स इश्यू केले जातात पण कॅशच्या ऐवजी वेगळीच काहीतरी वस्तू कंपनीला अपेक्षित असते, कंपनी कन्सिडर करते, तेव्हा काय करायचं. अ कंपनी कॅन इश्यू इट्स शेअर्स फॉर कॅश or for consideration other than the cash, such as against purchase of land and building, plant and machinery etc. म्हणजे कंपनी कधी कधी कसं होतं की शेअर्स विकायला काढणार आहे, त्याच्यासाठी कंपनीला कॅश अपेक्षित आहे, पण कंपन्या फ्युचर प्लॅनसाठी काय करतात की शेअर्स इश्यू करतात, पण त्याच्यासाठी कॅश न घेता लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पैशाला जवळचा पर्याय म्हणून ह्या वस्तू त्याच्या बदल्यामध्ये घेतात. बघा, इट इज कंपनीच्या कन्व्हिनियन्ससाठी असतं ते. सच ॲज अगेन्स्ट द परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, द कंपनी परचेस सर्टन असेट्स फ्रॉम द वेंडर, दॅट इज सेलर और सप्लायर, ऑन क्रेडिट. Instead of making payment to the vendor in cash, the company issues them certain agreed number of shares. त्या वेंडरला, त्या व्यापाऱ्याला पैसे देण्याच्या ऐवजी कंपनी काय करते, काहीतरी असेट्स इश्यू करते. पहा, येते लक्षात. इथे दिले पहा, इन्स्टेड ऑफ मेकिंग द पेमेंट टू द वेंडर, वेंडर म्हणजे व्यापारी, इन कॅश द कंपनी इश्यूज द सर्टन ॲग्रीड नंबर ऑफ शेअर्स ॲट ॲग्रीड रेट अँड कन्सिडरेशन ऑफ असेट्स परचेस्ड. जर असं केलं कंपनीने की असेट घेतलेला आहे पण पैसे द्यायच्या ऐवजी जर कंपनीने त्यांना शेअर्स दिले, तर काय एंट्री करायची आहे, परचेस ऑफ असेट ऑन क्रेडिट, असेट अकाउंट डेबिट टू वेंडर. क्लिअर आहे, 11वीत आपण हे शिकतो. असेट अकाउंट डेबिट टू वेंडर बिंग असेट्स परचेस्ड फ्रॉम वेंडर. अलॉटमेंट ऑफ शेअर्स, जर त्या वेंडरला पैशाच्या ऐवजी शेअर्स दिले तर काय एंट्री येणार आहे, वेंडर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आले लक्षात, वेंडर अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. बिंग अलॉटमेंट ऑफ डॅश डॅश शेअर्स ऑफ ₹10 फुल्ली पेड टू वेंडर्स. पैसे द्यायच्या ऐवजी त्याला काय केलं, कंपनीने शेअर्स दिले. समटाइम्स अ कंपनी रिवॉर्ड्स इट्स प्रमोटर्स फॉर देअर सर्व्हिसेस बाय इश्यूइंग शेअर्स टू देम विदाउट एनी पेमेंट. त्यांचे जे प्रमोटर्स आहेत त्यांना पैसे न देता कंपनी त्यांच्या नावावर शेअर्स देऊन टाकते. पहा, प्रमोटर्सना. समटाइम्स अ कंपनी रिवॉर्ड्स इट्स प्रमोटर्स टू देअर सर्व्हिसेस बाय इश्यूइंग शेअर्स टू देम विदाउट एनी पेमेंट. Such an issue of shares also comes under the issue of shares for consideration other than the cash. The full amount of shares is issued to promoters. Promoters म्हणजे प्रमोट करणारे, मार्केटिंग करणारे किंवा कंपनीला पुढे नेणारे असे. पैसे देण्याच्या ऐवजी त्यांनी जी सर्व्हिस दिली कंपनीला, त्याच्यासाठी कंपन्या त्यांना शेअर्स देतात. मग हे पण त्या कन्सिडरेशन अदर दॅन द कॅश मध्येच येईल. Such an issue of shares also come under the issue of shares for consideration other than cash. The full amount of shares issued to promoters for their services is regarded on the cost of goods, and an entry
be just same as the purchase of an asset. The entry is goodwill account debit to share capital account. आलंय लक्षात? इथे गुडविल अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट अशी एंट्री येईल जर त्यांनी कोणाला प्रमोटर्सना शेअर्स दिले तर. अलॉटमेंट ऑफ ही पण एंट्री पहा. अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर डॅश डॅश काय जे त्याची नॅरेशन असेल ती. आता फॉरफिचर ऑफ शेअर्स. फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे शेअर्स काढून घेणे किंवा शेअर्स जप्त करणे. शेअर्स जप्त करणे मराठीमध्ये त्याला भागजप्ती म्हणतात बघा. भागजप्ती कशासाठी? कारण कंपनीने वारंवार तुम्हाला सूचना करून अलॉटमेंट मनी, ॲप्लिकेशन मनी तुम्ही आणून भरा. ॲप्लिकेशन नाही सॉरी, अलॉटमेंट फर्स्ट कॉल सेकंड कॉल आणून भरा असं जरी कंपनीने सांगितलेलं असलं तरी काही काही शेअर होल्डर्स काय करतात, पैसे आणून कंपनीकडे भरत नाहीत. मग एका पॉईंट नंतर ज्या शेअर्सना वारंवार शेअर होल्डर्सना वारंवार पैसे मागून देखील ते शेअर होल्डर पैसे भरत नाहीयेत, अशा शेअर होल्डरचे शेअर्स कंपनी काढून घेते. दॅट इज कॉल्ड फॉरफिचर ऑफ शेअर्स. आणि ही कंपनीने सक्तीने केलेली कृती आहे, कायदेशीर कृती आहे. असं नाहीये की त्यांना न सांगता त्यांना गहाळ ठेवता त्यांचे शेअर्स काढून घेतले जातात. वारंवार त्यांना सूचना देऊन जरी देखील ते पैसे द्यायला तयार नसतील तर अशा परिस्थितीतच कंपनीने केलेली कायदेशीर सक्तीची कृती म्हणजे फॉरफिचर ऑफ शेअर्स. आता फॉरफिचर जर प्रॉब्लेममध्ये आलं तर काय करायचं, किंवा हे फॉरफिटेड शेअर्स जे आहे त्याचं कंपनी पुन्हा काय करते, असं पण काही कंटेंट आहे पहा. फॉरफिचर ऑफ शेअर्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं आहे. इफ द शेअर होल्डर्स फेल्स टू पे अलॉटमेंट and call money or both. If the shareholder fails to pay an allotment or call money or both, the company sends a reminder. कंपनी त्यांना स्मरणपत्र पाठवते पहा. कंपनी सेंड्स रिमाइंडर टू द शेअर होल्डर टू मेक द पेमेंट ऑफ कॉल्स इन एरियर्स. की बाबा आम्ही तुला इतक्या वेळेला पैसे मागितलेले आहेत त्या कॉलवरचे, तर तू आणून पैसे दे. मग कंपनी असं त्यांना स्मरणपत्र पाठवते. कंपनी त्यांना रिमाइंडर देते पहा. रिमाइंडर देते म्हणजे एक प्रकारे सूचना देते, चेतावणी देते की आता जर तुम्हाला मागून जरी पैसे नाही भरले तर तुमचे शेअर्स काढून घेतले जातील, असा तो रिमाइंडर असतो. द कंपनी सेंड्स अ रिमाइंडर टू द शेअर होल्डर टू मेक द पेमेंट ऑफ कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स म्हणजे कंपनी मागून देखील पैसे भरत नाहीयेत शेअर होल्डर्स असे. इफ शेअर होल्डर डज नॉट रिस्पॉन्ड, तरी देखील त्या रिमाइंडरला शेअर होल्डरनी रिस्पॉन्स दिलाच नाही. इफ शेअर होल्डर डज नॉट रिस्पॉन्ड टू रिमाइंडर्स अँड फेल्स टू पे मनी, देन द डायरेक्टर्स कॅन फॉरफिट इट्स शेअर्स ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ द कंपनी. अशा परिस्थितीत कंपनीचे जे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आहेत हे ते जे शेअर्स आहेत त्याच्यावरचे कॉल्स भरत नाही शेअर होल्डर, ते शेअर्स काढून घेतात जबरदस्तीने. मग हे जबरदस्तीने शेअर्स काढून घेणं जे आहे दॅट इज कॉल्ड फॉरफिचर. अर्थात कंपनी हे सगळं कायदेशीर दृष्टिकोनातूनच करते. आधी त्यांना रिमाइंडर दिलेले असतात, आधी त्यांना सूचना सांगितलेल्या असतात, तरी देखील काही शेअर होल्डर्स पैसे भरत नाहीत. काहींकडे असून भरत नाहीत, काहींकडे नसतील म्हणून भरत नाहीत. कारण काही का असेना, वारंवार सूचना देऊन देखील जर शेअर होल्डर ती कृती करत नसतील तर शेअर्स काढून घेतले जातात. When shares are forfeited, the share capital is debited with the amount called up to the date of forfeiture in respect of shares forfeited, and credit will be given to shares forfeiture account with the amount already received, and the respective unpaid calls in account or calls in arrears account if unpaid calls have already been transferred to calls in arrears account. In respect of such account, such shares, it should be noted that the shares capital account should be debited only with the amount called in respect of such share and not with their total nominal value unless full amount paid per share has been called. आता जर फॉरफिचर शेअरची एंट्री आली तर कसं करायचं आहे, शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फॉरफिचर अकाउंट फॉरफिटेड अकाउंट टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट. ही एंट्री करणार आहोत आपण फॉरफिचरसाठी. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर फॉरफिटेड अकाउंट टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट.
आता त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग सांगितले फॉर फीचरचे बघा, ते आपण नीट बघूयात. वेन शेअर्स वेअर ओरिजिनली इश्यूड ॲट प्रीमियम. कंपनीने असं होतं की कंपनी कधी कधी प्रीमियमने, कधी ॲट पार, कधी ॲट डिस्काउंटने शेअर्स विकते. जर अशी परिस्थिती असेल की कंपनीने प्रीमियमनीच शेअर्स विकलेले आहेत आणि त्यातल्या काही शेअर्सचे पैसे आलेले नाही आहेत, म्हणजे प्रीमियम म्हणजे काय, कंपनी ऑलमोस्ट गेट एक्सेस अमाऊंट ॲज अ प्रीमियम. मग अशा परिस्थितीत काही शेअर्सवरचे पैसे येणार नाहीयेत, तर मग काय करतात बघा. वेन शेअर्स वेअर ओरिजिनली इश्यूड ॲट अ प्रीमियम, where the forfeited shares are originally been issued at premium and premium or forfeited shares are already been received, and then premium account will not be debited because once the premium is received law does not allow to refund or cancel the premium. But if the premium on shares has been received because it form part of the installment which remain unpaid, the premium on calls will be debited. The journal entry on forfeiture shares will be. शेअर ऑन प्रीमियम म्हणजे काय आहे की 10 रुपयाचा शेअर आहे तो 12 रुपयाला विकलाय, म्हणजे कंपनीला 10 रुपयाप्रमाणे पैसे एक्सपेक्टेड आहेत पण कंपनीने 12 रुपयाप्रमाणे पैसे घेतले. आणि अशी जर परिस्थिती असेल की कंपनीने प्रीमियमनी शेअर्स विकले आणि त्यातल्या काही शेअर्सचे जर पैसे आले नाही तर कंपनी ते शेअर्स फॉरफिट करणार आहे. मग त्या परिस्थितीमध्ये एंट्री काय करायची बघा. इफ प्रीमियम इज ऑलरेडी रिसिव्ड, जर प्रीमियम आपण आधीच घेतला असेल अलॉटमेंटमध्ये तर फॉरफिचर शेअरसाठी काय एंट्री येते बघा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट. आले लक्षात. इथे आपण तीच पाहिली पहा. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू फॉरफिटेड शेअर्स अकाउंट टू कॉल्स इन एरियर्स अकाउंट. जर शेअर ऑलरेडी प्रीमियमनी विकलेला असेल आणि ती प्रीमियम मनी रिसिव्ड असेल तर, पण प्रीमियमनी इश्यू केला आहे पण प्रीमियम अमाऊंट अजून मिळालेली नाहीये तर काय एंट्री येते पहा. प्रीमियम इन नॉट रिसिव्ड. शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट, कॉल्स इन एरियर्स अकाउंट डेबिट टू शेअर फॉरफिटेड अकाउंट, असं पण येऊ शकतं. आले लक्षात. फॉरफिचर जबरदस्तीने सक्तीने केलेली कार्यवाही. आता हे का दिले, कदाचित तुमच्या सॉल्व्ड अनसॉल्व्ड प्रॉब्लेममध्ये अशा कंडिशन्स असतील किंवा अशाशी रिलेटेड प्रॉब्लेम आलेले असतील म्हणून ते दिले की प्रीमियम अमाऊंट रिसिव्ड झालेली असेल तर ही एंट्री, पण प्रीमियम अमाऊंट रिसिव्ड झालेली नसेल तर ही एंट्री करा, असं त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. सो फॉरफिचर जेव्हा कधी प्रॉब्लेममध्ये येईल तेव्हा आपण बघूयाच. आणि आणखीन एक आहे पहा, रिइश्यू. रिइश्यू म्हणजे जेव्हा अशा पद्धतीचे शेअर्स कंपनी जबरदस्तीने काढून घेते तेव्हा त्या काढून घेतलेल्या शेअर्सचं काय करते कंपनी, परत कंपनीला पैशाची गरज नाहीये का, तर मग हे जप्त केलेले भाग पुन्हा प्रोसिजरमध्ये येतात आणि पुन्हा हे शेअर्स कंपनी इश्यू करणार आहे. दॅट इज कॉल्ड रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. जप्त केलेले शेअर्स पुन्हा विकायला काढते, दॅट इज रिइश्यू. मग असं जर असेल तर काय करावं लागतं बघा. रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. The directors can reissue the forfeited shares that is, either at par, at premium or at discount. Usually reissue as fully paid and they are issued at a discount. However, the amount of discount allowed on reissue should not exceed the amount which has already been received, the forfeited amount in respect of the shares or their original issue, and the same should be debited to share forfeited account. In case of forfeited shares are reissued, the balance shares forfeited account is transferred to capital reserve account. So काही एंट्रीज आहेत, काही प्रॉब्लेम्स आपल्याला त्याच्याशी कनेक्टेड दिलेले असतील. सो मल्टिपल कॉम्बिनेशनचेच प्रॉब्लेम्स आता काही आपण 1-2-3 प्रॉब्लेम घेणार आहोत. देन आपलं प्रकरण जे आहे हे कव्हरमध्ये येईल. सो सॉल्व प्रॉब्लेम्स मॅक्झिमम करा. काही अडचण असतील तर जरूर विचारा. इश्यू काय आहे, ओव्हर सबस्क्रिप्शन काय आहे, इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट, प्रोरेटा मेथड, ओव्हर सबस्क्रिप्शन, कॉल्स इन एरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स किंवा फॉरफिटेड केलेले असतील तर इश्यू काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे फोकसली करा.
फार डोकं चालवायचं काम नाही आहे. फक्त कुठली अमाऊंट कधी मिळालेली आहे नाही आणि आधीच मिळालेली अमाऊंट ही नेक्स्ट एंट्रीमध्ये येणार नाही आहे. असं थोडंसं जरा लॉजिकली केलं तर निश्चित हा टॉपिक देखील इझी आहे असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद.